नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो विषय आहे तो आहे की उन्हाळ्यामध्ये जे आहे ते कोंबड्यांची जे मरतूक आहे ते खूप जास्त प्रमाणात होत आहे. कारण की गेले एक हप्ता 5 ते 6 दिवस झाले की कोंबड्यांची जे मरतूक आहे ते खूप होत आहे. कारण की उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचर उष्णता खूप काही कोंबड्यांना ऊन लागली असते किंवा उष्णता झाल्यामुळे या कोंबड्या मरत आहेत. आणि उष्णता जास्त असल्यामुळे जे रोग लागण होत आहे ते पण जास्त प्रमाणात होत आहे. कारण की हे जे तुम्ही लहान पिल्ले बघू शकता हे पण त्यांची पण मरतूक चालू आहे. आणि तसं जे मोठं बघू शकता तुम्ही या जसं या कोंबड्यांची पण मरतूक चालू आहे. मित्रांनो, बरेचसे शेतकरी जे आहे ते या कोंबड्यांचे जे मरतूक आहे त्यामुळे फार घाबरलेले आहे. कारण की त्यांचे कोंबड्या जे आहे ते जास्त प्रमाणात त्यांची मरतूक होत आहे. बरेचसे शेतकरी आहे त्यांना अँटीबायोटिक दिल्या तरी ते ठीक नाही झाले. कारण की मी पण अँटीबायोटिक या कोंबड्यांना दिली होती तरी आमचे जे कोंबड्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणात मरतूक झालेली आहेत. याचं कारण म्हणजे जे टेम्परेचरमध्ये बदलाव होतो त्याचमुळे या कोंबड्यांची जी डेथ झाली आहे. या फक्त प्युअर गावरानी कोंबड्या आहे, परंतु उन्हामुळे यांची जे डेथ झालेली आहे. तर मित्रांनो, तुमच्या जर कोंबडे मरण पावले असेल तर तुम्ही सर्वात जो गावरान उपाय आहे तो निंबाचा पाला त्याला चांगल्या प्रकारे बारीक करा आणि ते मिक्सरमधून किंवा जे खलबत्ता म्हणतो आपण त्यामध्ये काढून त्यांना पाण्यामध्ये तुम्ही मिक्स करून देऊ शकता. पाण्यामध्ये मिक्स केल्यावर मित्रांनो या जे कोंबड्यांना उष्णता वगैरे लागली असेल ते पण निघून जाईल आणि या कोंबड्या ठीक होऊ शकते. प्युअर गावरानीचा जर विचार केला तर यांना रोग लागण होत नाही. कारण की हे लहानपणीपासून नैसर्गिकरित्या मोठे झालेले असतात. परंतु उन्हाळा असल्यामुळे यांची जे बॉडी टेम्परेचर आहे ते जास्त होते आणि यांना एकदम ओव्हर टेम्परेचर झालं की हे त्यांना कंट्रोल करू शकत नाही आणि यांची डेथ होते. तर तुम्ही यांना कडुनिंबाचा पाला चांगला खलबत्त्यात काढून यांना देऊ शकता. तर मी एक 2 मिनिटाची व्हिडिओ क्लिप दाखवतो की कशा प्रकारे तुम्ही कडुनिंबाचा पाला बारीक करावा. तर अशा प्रकारे तुम्ही जो कडुनिंबाचा पाला आहे तो काढून यांना पाण्यामध्ये देऊ शकता. आणि मित्रांनो, शक्यतोवर जर तुमच्या कोंबड्या एकदमच बिमार झाल्या असेल तर त्या कोंबड्या अलग करा किंवा मग कमी प्रमाणात जर कोंबड्या असेल 5-10 तर तुम्ही त्या विक्री करू शकता. जर खाण्याचं जे मार्केट आहे मटन मार्केट म्हणतो आपण तिथे जाऊन विक्री करू शकता. तसं बिमार कोंबड्यांना मित्रांनो अशी लक्षणं असतात की जे एका जागी बसून राहतात, पांढरी संडास करतात, जे विष्ठा म्हणतो आपण पांढरीवाली ते करतात आणि बरेचसे जे कारणं आहे ते एक कोंबड्यांचे पाय लांगडे होतात, डोळे सुजतात, नाकातून पाणी येतात, असे बरेचसे कारणं आहेत. यासाठी मित्रांनो तुम्ही जे आहे ते कडुनिंबाचा पाला पाण्यामध्ये टाका. सर्वात आधी मेरी क्वीन हे अँटीबायोटिक आहे हे टाकून पहा. याने जर रिकवर नाही झालं तर 1-2 दिवसाची गॅप देऊन तुम्ही कडुनिंबाचा पाला यामध्ये टाकू शकता. जर जास्तच मॉर्टॅलिटी होत असेल तर कोंबड्या विकून टाका. कारण की जास्त मरतूक होण्यापेक्षा तुमचा जेवढा थोडाफार पैसा आहे तो बनून जाईल. कारण की आम्ही पण असाच विचार केला होता की आमच्या कोंबड्या वाचेल, परंतु 5 ते 10 कोंबड्या आमच्या ह्या प्युअर गावरानी मेलेल्या आहेत. तर एक वेळा जर रोग आला तर यांच्यावर काही नियंत्रण आपण करू शकत नाही. तर तुम्ही सर्वात आधी जे आहे ते यांना आम्ही जे फेब्रुवारी महिन्यात यांना अँटीबायोटिक वगैरे लसीकरण वगैरे करावे लागतात. तर याचा व्हिडिओ मी नंतर पुढचा व्हिडिओ देईन. कारण की बरेचसे जे शेतकरी आहेत ते या बिमारी आल्यापासून फार घाबरून आहे आणि मला कमेंट करत आहेत की आमची ज्या कोंबड्या आहेत त्या मरतूक खूप होत आहे आणि यांच्यावर उपाय काय सांगावे. तर मित्रांनो, हाच जो व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.
मित्रांनो, जर तुमच्या कोंबड्या आजारी पडल्या असेल किंवा कोणताही रोग आला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.